मंत्री संजय शिरसाट यांची कन्या अर्शदा शिरसाट हिने महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या वेळी शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत शिरसाटने महापालिका निवडणूक लढवलेली होती। यावेळी शिरसाट यांची कन्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मागाठाणे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 5 वरून बैठक आहे, तर मागाठाणे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 5 वरून वाद निर्माण झाला। भाजपचा प्रभाग क्रमांक 5 वर दावा आहे, तर प्रभाग क्रमांक 5 सोडण्यास शिवसेनेचा नकार आहे। महायुतीच्या बैठकीत आणि आता चर्चेत तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं महिला पदाधिकारी नाराज आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शारदा घोले यांनी आपली नाराजी व्यक्त केली। गर्भपेशवीची शस्त्रक्रिया सोडून प्रचार केला, मात्र आता माझ्यावर अन्याय होतोय, शारदा घोले यांच्याकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली। आणि या संदर्भात महानगर प्रमुख शारदा घोले यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहूयात। अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम केलं, मात्र निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी दिली जात नाहीये किंवा ती मला मिळणार नाहीये याची खुणखुण लागताच आता काही पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासाठी काम केले, मात्र आता आमच्या पदरी काय पडतंय असा प्रश्न देखील त्या उपस्थित करतायत। ताई, काय सांगाल, तुम्ही का नाराज आहात? काय तुमची भावना आणि भूमिका आहे? तुम्ही थेट कार्यालयात आलेला आहात, वरिष्ठांसोबत संवाद साधलाय, काय त्यांचं मत आहे, तुमचं काय मत आहे? मी गेल्या 30 वर्षापासून पक्षाचं काम करते। आजच्या घडीला शिवसेना महानगर प्रमुख म्हणून माझ्याकडे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे। पूर्ण म्हणजे जिल्ह्याची महानगर प्रमुख आहे मी, आणि मला सुद्धा न्याय भेटत नाहीये। कारण की ज्या आमच्या महिला आघाडी आहे पूर्ण ज्या इच्छुक होत्या, ज्यांना फॉर्म भरायचे होते, तर त्यांना मी स्वतः सगळ्यांना सात्वन करून सगळ्यांना हे केलं का बाबा जाऊ द्या, कुठतरी कोणाला न्याय भेटन। काही महिला आहे त्यांना त्यांची समज काढली, कारण की माझ्याकडं म्हणजे पक्षाची पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे महानगर प्रमुख म्हणून। पण मग मला सुद्धा न्याय भेटत नाही, मला सुद्धा न्यायासाठी म्हणजे लढा लागू लागलं। कारण की जर आपण म्हणतो लाडकी बहीण सगळ्यांचं म्हणजे म्हणणं आहे का बाबा शिंदे साहेबांची लाडकी बहीण शिरसाट साहेबांची असू द्या, जयस्वाल साहेबांची असू द्या, का भुमरे साहेबांची असू द्या, आणि आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ जंजाळ असू द्या, व आमचे इथं संपूर्ण म्हणजे नेते आलेले पालकर म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून राजू भाऊ यांना सुद्धा सगळ्यांना आव्हान आहे का महिला आघाडी म्हणून मला यांनी न्याय दिलाच पाहिजे। नाही तर मग पुढची भूमिका मी थोड्याच वेळाची तर माझं हे पुढची भूमिका हे करणार आहे। मला पक्ष न्याय दिला नाही तर मी इथं ठरवणार आहे पुढचं काय करणार आहे। मी त्यांच्या आदेशाची वाट बघू लागले। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राष्ट्रवादीकडून गुन्हेगाराला निवडणुकीची उमेदवारी सज्जू मलिक आणि नवाब मलिकांचं तेच काम आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी आता राष्ट्रवादीला डिवचलेलं आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। नवाब मलिक यांनी सज्जू मलिकला उमेदवारी दिलेली आहे। सज्जू मलिक म्हणजे कोण? ज्यावर खंडणी सारखे आणि इतर 19 जे आरोप आहेत ते गंभीर करण्यात आलेले आहेत, गुन्हेगार म्हटलं जातंय। आता काय सांगाल, आता अशा प्रकारे उमेदवारी देत असताना चारित्र्य पाहिलं जातं, शिक्षण पाहिलं जातं, संपत्ती पाहिली जाते, मात्र गुन्हेगारी पाहिली जात नाही का? कारण नवाब मलिक यांनी सज्जू मलिकला, त्याला गुन्हेगार म्हटलं जातं, तर त्याला उमेदवारी दिली। नवाब मलिकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? फार संत महात्म्यांना उमेदवारी नवाब मलिक देतील अशी अपेक्षा थोडी तुम्ही नवाब मलिकांकडून करू शकता। सज्जू मलिकावर किती जरी खंडणीचे गुन्हे असले काय असले, आता एक तो राजू पटला एक उमेदवार आहे तिथला MIMचा, चंदन तस्करीचा मोठा आरोप आहे। हा सज्जू मलिक, याच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत। ही मंडळी अशीच आहे सगळी। बरं, तुम्हाला असं म्हणायचंय का काही राजकीय पक्ष आता गुंड्यांच्या गँग झाल्यात? नवाब मलिकांचं तर तेच काम, एवढं मला माहिती आहे। बाकी मी सगळ्यावर आरोप नाही करणार, परंतु नवाब मलिकांचं हेच काम आहे एवढं मला माहिती। बरं, जर प्रतिनिधी जर गुंडा असेल तर मग भविष्य काय असू शकतं? भविष्य आपण बघतोय ना दररोज। आता परवा एका जणाचा निवडून आल्यावर खून झाला, हे भविष्यच आहे। निवडून आल्यावर खून झाला, हे भविष्य नाही तर काय? नवाब मलिक यांच्यावर देखील आरोप करण्यात आला, कारण ते देखील अशाच प्रकारे आरोपामध्ये फसलेले आहेत। त्यामुळं जर गुन्हेगारीला सपोर्ट केला जात असेल तर येणाऱ्या काही काळामध्ये खून, मर्डर किंवा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।